आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खासदार संजय राऊत यांच्यावर आता पुढील उपचार फोर्टिस रुग्णालयामध्ये होणार आहेत। संजय राऊत उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक भावनिक पत्र लिहिलेलं होतं आणि माझ्या प्रकृतीमध्ये एक मोठा बिघाड झालाय, त्यामुळे पुढील 2 महिने मी सार्वजनिक जीवनातून दूर असेल असं त्यांनी या पत्रातून म्हटलेलं होतं। आणि आता संजय राऊतांवर पुढील उपचार हे फोर्टिस रुग्णालयामध्ये होणार आहेत। राऊत उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वीच संजय राऊतांना अचानकपणे फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। काही तपासण्या पार पडलेल्या होत्या, त्यांच्या रक्ताची तपासणी देखील त्यावेळी करण्यात आलेली होती। आणि आता त्यांचं पत्र हे समोर आल्यानंतर किंबहुना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना एक आवाहन केल्यानंतर आता पुढील उपचारासाठी त्यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आणि फोर्टिस रुग्णालयामध्ये संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहे। त्यामुळे संजय राऊत हे या आजारातून नक्कीच बरे होऊन पुन्हा एकदा राजकीय जीवनामध्ये परततील अशी आशा किंबहुना तशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संजय राऊत यांना लवकर बरे व्हावं अशी आपण प्रार्थना करत असल्याचं म्हटलेलं होतं। संजय राऊतांनी जे पत्र ट्विट केलं होतं त्याला रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना केलेली होती। आणि आता संजय राऊतांना पुढील उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सागर, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती ठीक नाहीये। त्यांनी सोशल माध्यमातून देखील त्या संदर्भातील माहिती दिली होती आणि सार्वजनिक जीवनातून काही काळासाठी त्यांनी विश्रांती घेतली होती। त्याच आजाराच्या संदर्भात सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि याच उपचारासाठी आणि तपासणीसाठी मुलुंडीतल्या फोर्टिस रुग्णालयामध्ये संजय राऊत यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार होतील। नियमित ज्या तपासण्या आहेत त्या केल्या जातील। गेल्या काही दिवसापासून संजय राऊत जे आहेत ते या सगळ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत आणि त्यांनी तशा पद्धतीची माहिती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती। आणि त्याच अनुषंगी आपण बघतो की आता संजय राऊत नियमित तपासण्याच्या दृष्टीने फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। नक्कीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।